चला तर आज आपण हिंगोली जिल्ह्याचा SRPFचा पेपर बघूया। तर ह्या प्रश्नामध्ये बघा, ह्या प्रश्नामध्ये काय दिसत तुम्हाला, तर समसंख्या दिसत, बरोबर आहे। म्हणजेच काय, तर पहिल्या 54 समसंख्यांची बेरीज काढायची तुम्हाला। तर कशी काढतात, पहिल्या n समसंख्यांची बेरीज, तर n कौसामध्ये n अधिक 1, पण इथे आपला n हा 54 आहे का, तर नाही, 54 हा शेवटचा आपला समसंख्या आहे, बरोबर आहे। आणि n काय असतो, तर टोटल समसंख्या किती आहेत, टोटल किती असणार आहे, दोन घरानंतर एक असते समसंख्या, म्हणजे काय, तर 54/2, म्हणजे टोटल किती असणार आहेत, तर 27 समसंख्या असणार आहेत, बरोबर आहे। ह्याच्यामध्ये म्हणजे n झाला तुमचा 27, म्हणजे करा आता 27 कौसामध्ये काय येणार, 27 अधिक 1, तर 28, म्हणजे 28 गुणिले 27 करा। तर काय करणार इथे, तर 7 8 56, म्हणजे एकक स्थानी काय येणार उत्तराच्या, तर 6 येणार। आता इथे पर्यायामध्ये एकक स्थानी कुठे आहे 6, तर फक्त इथे आहे, म्हणजे काय होणार तुमचं उत्तर, तर 756। तुम्ही गुणाकार करून बघा, 756 येईल, ठीक आहे। तसंच पहिल्या n विषम संख्यांची बेरीज कशी काढणार तुम्ही, पहिल्या n विषम संख्यांची बेरीज, तर n चा वर्ग, ठीक आहे। आता इथे पण n काय असणार, तर जेवढी संख्या शेवटची जी आपली विषम संख्या असणार त्याला छेद 2 करायचं, ठीक आहे। दोन घरानंतर वाढते विषम संख्या म्हणून, ठीक आहे। चला समजलं, पुढे आता इथे काय दिले आपल्याला, तर पहिल्या 11 घनांची बेरीज करायची, ठीक आहे। 11 नैसर्गिक संख्यांच्या घनांची बेरीज, ठीक आहे। तर नैसर्गिक संख्यांच्या बेरीजचं सूत्र काय असते पहिल्या, तर n आणि कौसात n अधिक 1 छेद 2 हे असते आपल्या नैसर्गिक संख्यांचं, म्हणजे 1 अधिक 2 अधिक 3, ठीक आहे। आणि त्यांच्या घनांचं करायचं असेल तेव्हा काय करायचं, तर ह्याच्या कंसाचा वर्ग घ्यायचा, ठीक आहे। आता इथे n किती आहे, किती संख्या आहेत टोटल, तर 11 संख्या आहेत, म्हणजेच काय, तर 11 कौसामध्ये 11 अधिक 1 किती, तर 12 छेद 2, आणि ह्या पूर्ण कौसाचा वर्ग, बेसक 12 अक्रिसक 66, म्हणजे 66चा वर्ग काढायचा तुम्हाला। आता 66चा वर्ग कसा काढणार, तर बघा एक ट्रिक सांगतो, 66च्या जवळचा शेवटी शून्य असलेला कुठला अंक आहे, तर 70 आहे, बरोबर आहे। म्हणजे 66 पासून आपण खालती किती घरं गेलो, तर 4 घरं गेलो, तसंच वरती पण 4 घरं जा, म्हणजे किती, तर 62, बरोबर आहे। आता ह्या 62 ने ह्या 70 ला गुणा, काय येणार गुणाकार, तर हा शून्य जसाच्या तसा येणार, बरोबर आहे। म्हणजे 7 फक्त 62 ला तुम्हाला गुणायचं आहे, सोपं आहे। 7 दुने 14, 1 7 सक्कम 42 आणि 1 43, आणि काय करायचं ह्या संख्येमध्ये, आलेल्या संख्येमध्ये, तर जो आपण 4 मागे गेलो आणि 4 पुढे गेलोय, ह्या 4चा वर्ग घ्यायचा, काय तो, तर 16, हा अधिक करायचा, ठीक आहे। म्हणजे काय येणार, तर 6 5 3 आणि 4 हा झाला तुमचा 66चा वर्ग, आहे का बघा। तर हे बघा, बी हे उत्तर आहे तुमचं, ठीक आहे। समजलं कसं करायचं। तसंच तुम्हाला 1 ते n ह्या वर्गांची बेरीज, इकडे वर्ग असतात, तर काय केलं असतं तुम्ही, तर हे सूत्र वापरा त्याच्यासाठी, n कौसामध्ये n अधिक 1 आणि दुसऱ्या कौसामध्ये 2n अधिक 1 छेद, तुम्हाला काय करायचं आहे, तर 6 करायचं, ठीक आहे। हे सूत्र तुम्हाला वर्गासाठी वापरायचं आहे, समजलं। चला आता इथे आपल्याला विचारलंय की लहान अपूर्णांक कुठला ह्याच्यामधला, ठीक आहे। तर नेहमी लक्षात ठेवा, जर अपूर्णांकांचे अंश हे जर समान असतील, तर ज्याचा छेद लहान ती संख्या सगळ्यात मोठी संख्या, ठीक आहे। पण आपल्या इथे त्यांनी लहान संख्या सांगितलंय, म्हणजे ज्याचा छेद मोठा ती सगळ्यात लहान अपूर्णांक संख्या, ठीक आहे। म्हणजे काय येणार इथे तुमचं उत्तर, तर 3/9, समजलं। तसंच जर त्यांचा छेद समान असेल, समजा छेद तुमचा 3 3 3 3 असता, तर ज्याचा अंश मोठा ती संख्या मोठी, ठीक आहे, तो अपूर्णांक मोठा, आणि ज्याचा अंश लहान ती अपूर्णांक संख्या लहान, ठीक आहे, जेव्हा छेद समान असेल तेव्हा, समजलं। चला आता हे बघा, हा प्रॉब्लेम आहे तो परत एकदा रिपीट झालाय, ज्यांनी माझी मागची विश्लेषण बघितली असतील त्यांना हा प्रश्न करायला सोपा गेला असेल, ठीक आहे। कसं करायचं बघा, तर ह्या 0.5 च्या ऐवजी a टाका आणि 0.6 च्या ऐवजी b पकडा, ठीक आहे। म्हणजे काय होणार, तर a चा घन अधिक b चा घन छेद खालती काय होणार, तर a चा वर्ग वजा 6 पंचन किती असतात, 30 असतात, म्हणून हे 0.3 घेतले, ठीक आहे। म्हणजेच काय, तर a गुणिले b, ठीक आहे, अधिक b चा वर्ग। आता a चा घन आणि b अधिक b चा घन काय असतो, तर a अधिक b कौसामध्ये, आणि दुसऱ्या कौसामध्ये काय, तर a चा वर्ग वजा ab अधिक b चा वर्ग। आता ही किंमत टाका ह्याच्यामध्ये, काय होणार, तर a अधिक b आणि a चा वर्ग वजा ab अधिक b चा वर्ग, म्हणजे काय होणार, तर a चा वर्ग ab अधिक b चा वर्ग हे जाणार, ठीक आहे। म्हणजे काय उत्तर येणार तुमचा, तर a अधिक b बरोबर काय, तर 0.5 अधिक 0.6, 6 न 5 किती, 11, म्हणजे किती, तर 1.1 हे तुमचं उत्तर असणार, समजलं कसं करायचं ते। आता तुम्हाला मी अजून 4 महत्वाचे सूत्र सांगतो, ठीक आहे।
त्याच्यावरून प्रश्न बनवले जाऊ शकतात. ठीक आहे. तर बघा a चा घन वजा b चा घन काय असतो, तर a वजा b कंसामध्ये a चा वर्ग अधिक ab अधिक b चा वर्ग. ठीक आहे. पुढचं बघा a चा वर्ग वजा b चा वर्ग काय असतो, तर a अधिक b दुसऱ्या कंसामध्ये a वजा b. ठीक आहे. आता एक तुम्हाला खूप इम्पॉर्टंट येतं. ठीक आहे, ते व्यवस्थित लक्षात ठेवा. तर a चा घन अधिक b चा घन अधिक c चा घन वजा 3abc छेद a चा वर्ग वजा b चा वर्ग अधिक अधिक c चा वर्ग वजा ab वजा bc वजा ca. जर अशा टाइप मध्ये प्रश्न आला तर त्याचं उत्तर काय असते, तर a अधिक b अधिक c. तर एक तुम्हाला उदाहरण पण देतो कसा प्रश्न असतो बघा. तर 5.9 चा घन, ठीक आहे, अधिक 1.8 चा घन अधिक 4.8 चा घन वजा 3 गुणिले 5.9 गुणिले 1.8 गुणिले 4.8 छेद काय दिलं असेल, तर 5.9 चा वर्ग अधिक 1.8 चा वर्ग अधिक 4.8 चा वर्ग वजा 5.9 गुणिले 1.8 वजा 1.8 गुणिले 4.8 वजा 4.8 गुणिले 5.9. म्हणजे अशा टाइप मध्ये दिलं असेल तेव्हा तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की आपल्याला कुठलं सूत्र वापरायचं. ठीक आहे, म्हणजे हे म्हणजे तुम्ही a पकडा, हा b पकडा आणि हा c पकडा. ठीक आहे, म्हणजे तुमचं शेवटी उत्तर काय येणार आहे, तर a अधिक b अधिक c. ठीक आहे, म्हणजे असा प्रश्न बनवला जाऊ शकतो. ठीक आहे, चला आता इथे बघा, इथे काय छेदाला तर 0.1 चा वर्ग बरोबर आहे. तर 1 चा वर्ग तर एकच असतो, पण आपल्याला महत्वाचं काय आहे, तर पॉईंट किती घरानंतर लागतो. ठीक आहे, तर वर्ग आहे म्हणजे किती घरानंतर लागणार, तर 2 घरानंतर लागणार. का तर बघा 0.1 गुणिले 0.1 म्हणजे हा 1 आणि हा 1 म्हणजे किती घरानंतर लागणार, तर 2 घरानंतर लागणार. म्हणजे काय होणार, तर 0.01 होणार. ठीक आहे, म्हणजेच काय होणार, तर 5/0.01 म्हणजे काय, तर 1/100 अधिक काय, तर 0.5 आहेत म्हणजे काय, तर 5/10. हे असं सोपं करून घ्यायचं म्हणजे तुम्हाला कुठे कन्फ्युजन व्हायला नको. ठीक आहे, सॉरी इथे गुणिलेचं चिन्ह आहे ना. तर बघा आता काय होईल, तर हा 5 जाईल. ठीक आहे, आणि हे 100 गुणिले 10 हे वरती जाईल म्हणजे काय, तर 100 गुणिले 10 किती, तर 1000. म्हणजे उत्तर काय तुमचं, तर 1000 येईल. समजलं. चला आता इथे बघा आपल्या अपूर्णांकांचा मसावी काढायला सांगितलं. ठीक आहे, कसा असतो अपूर्णांकाचा मसावी, कसा काढतात, तर मसावी बरोबर अंशाचा मसावी. ठीक आहे, अंशाचा मसावी छेद काय असते, तर छेदाचा लसावी घ्यायचा असतो. बरोबर आहे. तसंच जर लसावी काढायचं असेल तर काय, तर अंशाचा लसावी घ्या आणि छेदाचा मसावी घ्या, म्हणजे उलट करायचं. ठीक आहे, तर इथे बघा अंश काय आहे, तिकडे 1 आहे, 3 आहे, 5 आहे आणि 9 आहे. ह्यांचा मसावी काय येणार, तर मसावी हा काय असतो, तर प्रत्येकांमध्ये तो अंक कॉमन पाहिजे. बरोबर आहे. आता कॉमन काय असणार आहे इथे, तर एकच असणार आहे प्रत्येकामध्ये, म्हणजे मसावी काय असणार आहे, तर 1 असणार आहे. ठीक आहे, कारण का, तर इथे 1 आहे ना म्हणून. ठीक आहे, आता काढा आहे छेदांचा लसावी. ठीक आहे, तर इथे काय होणार, तर 2 येणार. बरोबर आहे. इथे काय होणार, तर 2चा वर्ग होणार. 6 काय असते, तर 2 गुणिले 3 असते आणि 10 काय असते, तर 2 गुणिले 5 असते. आता मूळ संख्या कुठल्या याच्यामधल्या, 2 गुणिले 3 गुणिले 5, 2 3 5 ह्या मूळ संख्या. बरोबर आहे. आता 2चा सगळ्यात मोठा घात कुठला आहे, तर 2चा वर्ग आहे. ठीक आहे, आणि 3चा तर काय एकच आहे आणि 5चा पण एकच आहे. म्हणजे काय होणार, तर 5 त्रिक 15 आणि 15 चोक 60. बरोबर आहे. म्हणजे काय येणार उत्तर, तर 1/60. समजलं कसं करायचं. चला पुढे. आता इथे काय दिलंय, 3 संख्यांची सरासरी 60 आहे. आपण त्या 3 संख्या कुठल्या पकडायच्या, a अधिक b अधिक c. सरासरी म्हणजे काय, तर छेद 3 बरोबर किती दिलंय, तर 60. त्यापैकी दुसरी संख्या पहिलीपेक्षा 6 ने जास्त, म्हणजे आपण दुसरी संख्या कुठली पकडलाय, तर b. ठीक आहे, तर b ही a पेक्षा 6 ने जास्त आहे म्हणजे a अधिक 6. ठीक आहे, पुढे काय सांगितलंय, परंतु तिसरी पेक्षा 3 ने लहान आहे म्हणजे b ही संख्या c पेक्षा 3 ने लहान आहे. आता काय करा, ह्या a ची किंमती काढा. इकडे a ची किंमत काय येणार, तर a बरोबर b वजा 6 येणार आणि इथे c ची किंमत काढा. c बरोबर काय येणार, तर b अधिक 3 येणार. बरोबर आहे. आता ह्या किमती a आणि c च्या ह्याच्यामध्ये टाका आणि हे 3 इकडे जाऊन गुणाकार होणार म्हणजे काय होणार, तर 6 त्रिक 18 म्हणजे इथे 180 होणार आणि a आणि c ची किंमत टाकल्यानंतर काय होणार, तर b वजा 6. बरोबर आहे. a ची किंमत अधिक b अधिक c ची किंमत काय आहे, तर b अधिक 3 आहे. बरोबर आहे. आता इथे किती होणार, हा 1b 2b आणि 3b म्हणजे 3b वजा 6 अधिक 3 वजा 3 बरोबर 180. आता इथे काय होणार, तर 3 कॉमन येणार म्हणजे b वजा 1 बरोबर किती, तर 180. 3 1 3 3 चक 18 म्हणजे इथे काय होणार, तर 60. म्हणजेच काय, तर b बरोबर किती येणार, हा 1 इकडे अधिक होऊन तर 61. समजलं कसं करायचं ते. चला
आता हा बघा, हा प्रश्न थोडासा ट्रिकी आहे, ठीक आहे, सोपा आहे पण समजायला थोडासा ट्रिकी आहे, ठीक आहे. तर इथे घातात काय आहे तर वजा 1.5 आहे, म्हणजे काय होणार तर 1/0.04 आणि त्याचा घात काय होणार तर आपण आता खालती आला म्हणजे काय होणार तर अधिक होणार, ठीक आहे, म्हणजे 1.5, ठीक आहे. आता पुढे काय करायचं बघा, 1/0.04, ठीक आहे. आता 1.5 आहे म्हणजे काय होणार तर 15/10, बरोबर आहे. 5×3=15, 5×2=10, म्हणजे काय आला तर 3/2 आला, बरोबर आहे. म्हणजेच काय तर बघा, इथे काय होणार तर 0.04 आहे म्हणजे काय तर 4/100 होणार, बरोबर आहे. आता इथे काय होणार तर 3/2 तुम्ही फोड करा म्हणजे काय होणार तर 1/2 गुणिले 3. आता एखाद्या संख्येच्या घातात 1/2 असणार म्हणजे काय तर त्या संख्येचं वर्गमूळ घ्यायचं, ठीक आहे. हे वर्गमूळ येणार, ठीक आहे. म्हणजे ह्या वर्गमूळाचा घन राहिला इकडे, ठीक आहे, छेदाला. आता ह्यांचं वर्गमूळ काय येणार तर 1/4 कसला वर्ग असतो तर 2चा आणि 100 कसला असतो तर 10चा आणि ह्याचा पूर्णांचा घन, ठीक आहे. म्हणजेच काय तर 2चा घन काय तर 8, किंवा त्यापेक्षा एक काम करा, भाग द्या, बे के बे, बे पंचन 10, म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे 1/5चा घन घ्यायचा, ठीक आहे. आता एकाचा घन काय येणार तर एकच येणार, छेद 5चा घन काय येणार तर 125 येणार, बरोबर आहे ना. आणि हे वरती 1 होता, बरोबर आहे. आता हे 125 वरती जाणार म्हणजे काय उत्तर येणार तुमचं तर 125. समजलं. चला आता इथे काय दिलंय, एका वस्तूची विक्री किंमत खरेदी किमतीच्या 8/5 पट आहे, तर शेकडा नफा किती. काय दिलंय, विक्री किंमत ही खरेदी किमतीच्या 8/5 पट आहे, बरोबर आहे. आता एक खरेदी किंमत इथे आणा म्हणजे काय होणार तर विक्री छेद खरेदी किंमत, बरोबर काय तर 8/5, म्हणजेच काय तर तुमची विक्री किंमत 8 आहे आणि खरेदी किंमत 5 आहे, म्हणजे तुम्हाला काय होतो खरेदी किंमत कमी आहे विक्रीपेक्षा, म्हणजे काय तर 3 रुपये तुम्हाला नफा होतो, बरोबर आहे. आणि आपल्याला त्यांनी नफ्याची टक्केवारी सांगितली म्हणजे काय तर छेदाला काय येणार तर खरेदी किंमत, का तर नफ्याची किंवा तोट्याची टक्केवारी ही खरेदी किमतीवर काढली जाते, बरोबर आहे. गुणिले 100 करा टक्केवारी काढायची म्हणून, 5×5 5×2=10 आणि हा 0, 20×3=60, म्हणजे किती आलं तर 60% हा तुमचा नफा आहे, ठीक आहे. चला आता हा प्रश्न बघा, हा प्रश्न ऍक्च्युअली मध्ये चुकीचा प्रश्न आहे, ठीक आहे. म्हणजे किमती ह्या चुकीच्या दिलेल्या आहेत, त्याच्यामुळे हा प्रश्नाचे मार्क हे मुलांना अवॉर्ड केलेले आहे, ठीक आहे. पण बघूया आपण हा प्रश्न सोडवायचा कसा, ठीक आहे. मी तुम्हाला अप्रोच सांगतो. तर बघा काय सांगितलंय, एका माणसाने 2 घड्याळे ए आणि बी यांनी 650 रुपयाला खरेदी केली, ठीक आहे. म्हणजे ए अधिक बी ही घड्याळं 650 रुपयाला त्यांनी खरेदी केली, बरोबर आहे. ए म्हणजे काय तर इकडे खरेदी किंमत आहे, ठीक आहे, ए ची, आणि ही बी ची खरेदी किंमत आहे. पुढे काय सांगितलं त्यांनी तर ए घड्याळ हे 20% नफ्याने आणि बी घड्याळ हे 25% नफ्याने सारख्याच विक्री किमतीला विकली. आता विक्री किमतीचं सूत्र काय असते तर खरेदी किंमत गुणिले 100 अधिक नफा तो टक्केमध्ये, ठीक आहे, आणि छेद 100, बरोबर आहे. म्हणजेच काय करायचं तर विक्री किंमत तुम्हाला दिलेली आहे त्यांची समान आहे, म्हणजे ए ची खरेदी किंमत काय झाली तर ए झाली, बरोबर आहे, गुणिले काय तर 100 अधिक नफा, नफा किती सांगितलाय तर 20% सांगितलंय ए ची, ठीक आहे. म्हणजे काय तर 100 अधिक 20 120 छेद 100, बरोबर काय येणार तर बी घड्याळ, ठीक आहे, ह्याची ही खरेदी किंमत गुणिले 100 अधिक नफ्याची टक्केवारी किती आहे तर 25% दिलंय, म्हणजे काय तर 125 छेद 100. समजलं. मग काय करायचं, हे 100 जाणार आणि इथे कितीचा भाग लागेल तर 5चा लागेल, तर 5×2=10 आणि 5×4=20 आणि इथे काय ना 5×2=10 आणि 5×5=25, म्हणजे काय होणार तर ए आणि हा बी छेदाला जाणार, बरोबर आहे. बरोबर काय तर ह्या 25च्या छेदाला हा 24 जाणार, म्हणजे ए बरोबर काय आलं तुमचं तर 25 आलं आणि बी बरोबर काय आलं तर 24 आलं. आता हे तुम्हाला ए आणि बी च्या खरेदीचं गुणोत्तर भेटलं, ठीक आहे. पण तुम्हाला काय सांगितलं ए व बी या घड्याळाने अनुक्रमे खरेदी किंमत किती आहे, म्हणजे आपल्याला किंमत काढायची, हे तर गुणोत्तर भेटलं. म्हणजे एक काम करा, त्याची खरेदी किंमत 25x ठेवा आणि ह्याची 24x करा, ठीक आहे. म्हणजेच काय तर 25x अधिक 24x बरोबर आपल्याला दिलेलं काय आहे दोघांची खरेदी किंमत तर 650 दिलेली आहे, बरोबर आहे. आता ह्याच्यावरनं तुम्ही x ची किंमत काढा, म्हणजे जी पण तुमची x ची किंमत येईल ती किंमत तुम्हाला 25x मध्ये टाकायची आणि 24x मध्ये टाकायची, म्हणजे तुम्हाला दोघांच्या किमती भेटेल, ठीक आहे. पण इथे उत्तराची ऑप्शन देताना चुकलेत किंवा मग ह्याच्यामधल्या किमती देताना चुकलेले आहेत, त्याच्यामुळे प्रश्न हा चुकीचा झालेला आहे, ठीक आहे. तयार तर असा करायचा, ठीक आहे. समजलं. चला आता इथे काय सांगितलंय, अमोलने मशीन खरेदीसाठी बँकेकडून 6,000 रुपये घेतले, ठीक आहे. 3 वर्ष 6 महिन्यानंतर बँकेत 10,200 रुपये भरून तो कर्जमुक्त झाला, तर बँकेच्या सरळ व्याजाचा दर म्हणजे आर काढायचा आपल्याला, ठीक आहे. दशादशी किती टक्के होता, तर हा काय झाला 6,000 काय झाली ही त्यांनी उचललेली रक्कम आहे, ठीक आहे. म्हणजे किती काय तर पी बरोबर काय तर 6,000 रुपये. टाइम काय आहे किंवा काळ काय आहे तर 3 वर्ष 6 महिने, म्हणजेच काय होणार 6 महिने आहेत म्हणजे काय तर 3.5 वर्ष पकडा, ठीक आहे. आणि ही काय झाली टोटल त्याची रास झाली, म्हणजे तो
ह्याच्यामध्ये सरळ व्याज पण आलं जे बँकेला तो देतोय, ठीक आहे, अधिक त्याची जी त्याने रक्कम घेतलेली ती सुद्धा आली. म्हणजे तो सरळ व्याज किती देत असणार, तर 6,000 त्याची रक्कम त्याच्यामधनं वजा करा 10,200 मधनं, म्हणजे काय होणार, तर 10,200 वजा 6,000 तर 4,200 हे तो त्याच्यावरचं व्याज देतो बँकेला. तर तुम्ही आता आर काढा. कसा काढणार आर, तर सरळ व्याज बरोबर मुदक छेद 100. मुद्दल किती आहे, तर 6,000 आहे, गुणिले दर आपल्याला काढायचा आहे आणि काळ किती आहे, तर 3.5 आहे, पण आपण इथे 35 घेऊया आणि छेद 10 करूया, ठीक आहे. आणि याच्या छेदाला काय असते, तर गुणिले 100, ठीक आहे. सरळ व्याज किती आहे काढलंय आपण, तर 4,200 काढलंय. आता हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले, हा 1 शून्य गेला, हा 1 शून्य गेला, ठीक आहे. 6 1 6 6 7 42, 7 1 7 7 5 35. आता हे 100 इथे जाणार आणि छेद हे 5 बरोबर काय, तर आर. आणि आर बरोबर काय येणार, तर 5 दुने 10 आणि हा 0, म्हणजे आर बरोबर काय येणार, तर 20%, ठीक आहे. किती होता दर बँकेचा, तर 20%. समजलं. चला आता इथे काय दिले, 250 मीटर लांबीची रेल्वे एका बोगद्याला 72 किलोमीटर प्रति तासाने वेगाने गेल्यास 30 सेकंदात ओलांडते, तर बोगद्याची लांबी किती. आता ही समजा ट्रेन आहे तुमची, ठीक आहे. हिची लांबी किती दिली आहे, तर 250 मीटर दिली आहे आणि हा तुमचा बोगदा आहे जी ट्रेनला तो ओलांडायचा आहे, ठीक आहे. त्या बोगद्याची लांबी काय दिली आहे का आपल्याला, तर नाही काढायची आहे, म्हणजे काय करूया आपण, टी एक्स घेऊया. आणि ट्रेनचा वेग किती दिलाय, तर 72 किलोमीटर प्रति तास दिलाय, पण आपले उत्तर कशामध्ये आहेत, मीटरमध्ये आहेत, म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, तर मीटर प्रति तासामध्ये करावं लागेल, ठीक आहे. स्पीड कसा करणार, तर गुणिले 5/18 करा. 18 1 18, 18 चोक 72 आणि 5 चोक 20, म्हणजे 20 मीटर प्रति सेकंद हा ट्रेनचा स्पीड आहे, ठीक आहे. आता ह्या ट्रेनला हा बोगदा ओलांडायला किती अंतर कव्हर करायला लागेल, तर बघा हा शेवटचा डब्बा आहे समजा ट्रेनचा. हा शेवटचा डब्बा जेव्हा ह्या टोकाला ओलांडून जाईल तेव्हा तो बोगदा पूर्णपणे ट्रेनने ओलांडेल, ठीक आहे. म्हणजेच काय, तर हे अंतर आणि हे अंतर अधिक होईल, म्हणजे काय, टोटल अंतर किती कापायला लागेल, तर 250 मीटर अधिक एक्स मीटर, ठीक आहे. आता हे झालं अंतर. आपल्याला त्यांनी काय दिलंय, तर स्पीड पण दिलाय आणि वेग पण दिलाय, वेळ पण दिलाय, सॉरी. तर छेद वेळ करा बरोबर काय असतो, तर स्पीड असतो. स्पीड किती काढलाय आपण, तर 20 काढलाय. आता काढा एक्स ची किंमत किती आहे, तर 30 हे इथे जातील, म्हणजे काय, तर 3 दुने 6 बरोबर काय येणार, तर 600 येतील, ठीक आहे. आता हे 250 इथे अधिक आहेत, तिकडे जाऊन वजा होणार, म्हणजे वजा 250 बरोबर काय, तर एक्स, म्हणजे एक्स बरोबर काय येणार, तर 350 मीटर, ठीक आहे. समजलं कसं करायचं. चला आता इथे काय दिलंय, 8 माणसे एक काम 5 दिवसात पूर्ण करतात, ठीक आहे. तेच काम 6 स्त्रिया 10 दिवसात पूर्ण करतात, तर तेच काम 4 माणसं व 9 स्त्रिया किती दिवसात पूर्ण करतील, तर बघा 8 मेन आहेत ते किती दिवसात करतात, तर 5 दिवसात करतात, ठीक आहे. 6 उमेन आहेत ते किती दिवसात करतात, तर 10 दिवसात करतात. तर 4 मेन अधिक 9 उमेन किती दिवसात करतील हे काढायचं आपल्याला. तर बघा ह्याच्यासाठी तुम्हाला एक ट्रिक सांगतो, ठीक आहे. काय करायचं, तर हे किती दिवसात काढेल, काढण्यासाठी काय करायचं, तर 1 हे 4, ठीक आहे. छेद काय करायचं, तर मेन आहेत ना हे, म्हणजे काय करायचं, हे 8 मेन आहेत, म्हणजे 8 पंचन 40 ह्यांचा गुणाकार करायचा, ठीक आहे. आणि ते छेदाला लिहायचं, ठीक आहे. अधिक काय करायचं, तर ह्या उमेन आहेत किती आहेत, तर 9 आहेत बरोबर आहे. तर छेदाला काय लिहिणार, तर ह्या 6 उमेन आहेत, म्हणजे 6 गुणिले हे 10, म्हणजे काय होणार, तर 6 10 60, म्हणजे छेदाला काय लिहिणार तुम्ही, तर 60 लिहिणार. आता बस एवढंच तुम्हाला करायचंय. काय करायचं बघा आता, 4 1 4 किंवा मग काय करा, तर बे दुने 4 आणि बे 20 40, ठीक आहे. 3 त्रिक 9 आणि 3 दुने 6, म्हणजे इथे पण 20 आले बरोबर. आपण छेद समान करून घेतला बरोबर. काय होणार, तर 1/3 अधिक 2 5, 5/20, म्हणजे 20 हे वरती जाणार, म्हणजे काय होणार, तर 20/5, म्हणजे काय, तर 5 चोक 20, म्हणजे किती दिवस लागणार, तर 4 दिवस लागणार. समजलं कसं करायचं. तर चला पुढे. आता इथे बघा काय दिलंय, एक टाकी भरण्यास ए बी व सी या नळाने एकत्रित 6 तास लागतात, म्हणजे काय, तर ए अधिक बी अधिक सी यांना किती तास लागतात, तर 6 तास लागतात, ठीक आहे. ते 3 नळ 2 तास सुरू ठेवल्यानंतर सी नळ बंद केला तेव्हा उरलेली शिल्लक टाकी ए व बी नळाने 7 तासामध्ये भरली, ठीक आहे. तर फक्त सी ने ती टाकी किती वेळा भरेल असं विचारलं. तर आपल्याला अजून काय दिलं त्यांनी, तर 2 तासानंतर ए आणि बी नळ किती वेळात भरतो, तर 7 तासात ती टाकी भरतो उरलेली, ठीक आहे. तर इथे बघा काय करायचं तुम्ही, इथे आहे 7 गुणिले 6, 7 सक्कम 42, हा 42 जो आहे ती तुम्ही टाकीची कॅपॅसिटी घ्या, म्हणजे टाकी किती लिटरची आहे, ठीक आहे. हे तुम्हाला मानायचं आहे, ठीक आहे. तर 42 लिटर ही टाकीची कॅपॅसिटी आहे, ठीक आहे. म्हणजे टोटल 42 लिटरची टाकी आहे. तर बघा एका तासात ए अधिक बी अधिक सी आता किती भरेल, ही 42,000 लिटरची टाकी. तर एका तासामध्ये किती भरेल, तर 6 7 42, म्हणजे 7 भाग हा टाकीचा भरेल बरोबर आहे. 7 लिटर तेवढा भरून टाकेल, ठीक आहे. कोण, तर ए अधिक बी अधिक सी, ठीक आहे. पण त्यांनी काय सांगितलं आपल्याला, तर हे 3 नळ 2 तास चालू ठेवले आपण, म्हणजे एका तासात जर 7 भाग भरते किंवा 7 लिटर भरते, तर 2 तासामध्ये किती भरेल,
तर 7 दुने 14 लिटर भरेल, बरोबर आहे. म्हणजे ABC ने 14 लिटर ऑलरेडी भरून टाकला. म्हणजे किती राहिले आता उरलेले किती राहिले, तर 28 लिटर टाकी बाकी राहिली ना भरायची. आता हा 28 लिटर जो भाग आहे उरलेला, तर त्यांनी काय आपल्याला पुढे सांगितलंय A व B नळाने 7 तासात भरला. ठीक आहे, म्हणजे उरलेला भाग 7 तासात भरला. याचा अर्थ काय, तर A अधिक B जर 7 तासामध्ये टाकी भरत असेल ती उरलेली म्हणजे 28 लिटर, तर एका तासामध्ये A अधिक B किती भरणार, तर 7 चोक 28 म्हणजे 4 हा भाग किंवा 4 लिटर टाकी भरणार. आता बघा, आता तुम्हाला काढायचं काय आहे, तर C काढायचं आहे, बरोबर आहे. म्हणजे तुम्हाला एका तासामध्ये A अधिक B किती भरते ते भेटलं आणि एका तासामध्ये A अधिक B अधिक C किती भरतोय ते भेटलं. ठीक आहे, तर C काढायचं असेल तर काय करा, तर A अधिक B चं ह्याच्यातनं वजा करा, A अधिक B अधिक C मधनं, म्हणजे तुम्हाला C भेटेल. म्हणजे काय, तर 7 लिटर. ठीक आहे, 7 लिटर मधनं 4 लिटर वजा करा म्हणजे किती भेटणार, तर 3 लिटर हा C एका तासाला भरतो. ठीक आहे, समजलं कसं केलं ते. तर C हा 3 लिटर एका तासाला भरतो, तर त्याला पूर्ण टाकी भरायला किती वेळ लागेल, पूर्ण टाकी कितीची लिटरची आपण आहे, तर 42 लिटरची आहे. म्हणजे किती लागेल, तर 42/3 लिटर. म्हणजेच काय, तर 3 एके 3 आणि 3 चोक 12 म्हणजे 14 तास लागतील. समजलं कसं केलं ते. तर बघा मी तुम्हाला परत एकदा सांगतो. ठीक आहे, आपल्याला काय दिले त्याने, A अधिक B अधिक C 6 तासात आपण भरतोय टाकी. ठीक आहे, तर आपण काय करायचं, पहिल्यांदा टाकीची कॅपॅसिटी एक मानायची, कुठलाही अंक मानायचा. पण मी 42 का घेतलं, तर तुम्ही 7ने पण भागू शकतात त्याला आणि 6ने पण, म्हणजे त्या दोघांचा गुणाकार घेतला, 7 सक्कम 42. ठीक आहे, हे आपण तुम्हाला मानायची आहे की टाकीची कॅपॅसिटी एवढी आहे. तर आता A अधिक B अधिक C ला एक तासात किती टाकी भरणार, तर 6 7 42 म्हणजे 7 भाग किंवा 7 लिटर एवढं भरणार. हे कितीला, तर 1 तासाला. पण त्याने आपल्याला सांगितलं हे 3 नळ आपण 2 तास चालू ठेवले म्हणजे किती भरणार, तर 14 लिटर टाकी तो ऑलरेडी भरणार हे 3 नळ. ठीक आहे, म्हणजे उरली किती टाकी भरायची, तर 42 वजा 14 म्हणजे किती, तर 28 लिटर टाकी भरायची राहिली. आता हे 28 लिटर जे आहे टाकी, ही कोण भरते पुढचं, तर A अधिक B भरते. किती तासात भरते, तर 7 तासामध्ये भरते. जर 7 तासात 28 लिटर भरत असेल, तर एका तासात A अधिक B किती भरतात, तर 4 लिटर भरतात. 7 चोक 28 म्हणजेच आपल्याला दोघांचा पण 1-1 तासाचा भरण्याचा आपल्याला वेळ समजलं किती आहेत, म्हणजे किती भरतात ते लोक 1-1 तासामध्ये ते समजलं. आता आपल्याला C काढायचा होता, तर आपल्याला A अधिक B माहिती आहे आणि A अधिक B अधिक C पण माहिती आहे. म्हणजे 7 वजा 4 करा म्हणजे तुम्हाला किती समजेल, तर 1 तासात C किती भरतो टाकी ते समजेल. किती भरतो, तर 3 लिटर भरतो. तर त्याला टोटल म्हणजे 42 लिटर टाकी भरायला किती वेळ लागेल, तर 42/3 बरोबर काय, तर 14 तास. समजलं आता. तर चला पुढे. आता इथे काय दिलंय, एका नावेचा प्रवाहाच्या विरुद्ध दिशेचा व प्रवाहाच्या दिशेचं वेगाचं गुणोत्तर दिले त्यांनी. ठीक आहे, आपल्याला पुढे काय दिलंय, प्रवाहाचा वेग 3 किलोमीटर प्रति तास आहे, तर शांत पाण्यात नावेचा वेग किती. आता प्रवाहाचा विरुद्ध दिशेचा वेग किती आहे दिलाय, सॉरी ह्याचं गुणोत्तर दिलंय 10-13 दिलंय, हे विरुद्धचं दिलंय. आणि हे कसं दिलंय, तर प्रवाहाच्या दिशेचं दिलंय, बरोबर आहे. दुसरं काय दिलंय, तर V दिलंय, म्हणजे काय, तर प्रवाहाचा वेग दिलाय, तो किती आहे, 3 किलोमीटर प्रति तास आहे. आणि आपल्याला काय काढायचा आहे, बोटीचा वेग काढायचा, तो काय असतो, तर U असतो. ठीक आहे, तो काढूया. तर प्रवाहाच्या विरुद्ध दिशेचा वेग कसा काढतात, तर बोटीचा वेग वजा काय, तो विरुद्ध दिशेने जातो म्हणजे काय, तर बोटीचा वेग वजा प्रवाहाचा वेग, तो काय, तर V. ठीक आहे, आणि प्रवाहाच्या दिशेचा वेग कसा काढतात, म्हणजे प्रवाहाच्या दिशेमध्ये तो जातो म्हणजे काय, तर बोटीचा वेग अधिक प्रवाहाचा वेग. ठीक आहे, आता त्याचं आपल्याला ह्यांनी गुणोत्तर पण दिलेलं आहे. ठीक आहे, म्हणजे काय, तर U वजा V छेद U अधिक V बरोबर काय, तर 10/13. ठीक आहे, आता V काय आहे, तर V 3 दिलाय, तो टाका ह्याच्यामध्ये. U वजा V बरोबर काय, तर 10 आणि छेद काय, तर U अधिक 3/13 बरोबर आहे. आता करा तिरकस गुणाकार, काय होणार, 13U वजा 13-39 बरोबर काय, तर 10U अधिक 10-30 बरोबर आहे. आता हे 10U इथे आला म्हणजे काय होणार, तर 3U राहणार बरोबर काय, तर हे 39 इथे जाऊन अधिक होणार म्हणजे काय, तर 9 आणि हे 6. 3 एके 3, 3 दुने 6 आणि 3 त्रिक 9 म्हणजे U बरोबर काय आलं, तर 23 किलोमीटर प्रति तास. U काय मग घेतलेला आपण, तर बोटीचा वेग किंवा नावेचा वेग आहे उत्तर, तर आहे. समजलं. चला आता इथे काय सांगितलं, 3 भावांच्या आजच्या वयाची बेरीज 42 आहे. म्हणजे आज 3 भावांचं वय किती आहे, तर 42 आहे. 10 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 1:2, 2:3 असं होतं. हा A भाऊ घेऊया, हा B घेऊया, हा C घेऊया. ठीक आहे, तर सर्वात लहान भावाचे वय किती, सर्वात लहान कोण आहे, तर A आहे. ठीक आहे, आता हे 10 वर्षापूर्वाचं गुणोत्तर दिलं म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, 10 वर्ष मागे जावं लागेल. तर 10 वर्ष आपल्याला मागे जायचं म्हणजे आपण काय करणार, तर 10 गुणिले 3 म्हणजे किती, तर 30 म्हणजे वजा 30 होणार बरोबर आहे. म्हणजेच काय, तर 10 वर्षापूर्वी तिघांच्या वयाची बेरीज किती होती, तर 12 होती आणि त्यांचं गुणोत्तर काय होतं, तर 1:2, 2:3 होतं. तर सर्वात लहान भावाचं वय काढूया 10 वर्षापूर्वी. ठीक आहे, किती होणार,
तर 1/3 अधिक 2 अधिक 1 6 आणि हे किती होतं तर 12 होतं. म्हणजे 6 दुने 12 म्हणजे किती होतं लहान भावाचं वय 10 वर्षापूर्वी तर 2 होतं. म्हणजे आता किती वय असणार तर अधिक 10 करा म्हणजे किती होणार तर 12 वर्ष हे त्याचं आताचं वय आहे. समजलं कसं केलं ते. चला पुढे. आता इथे काय दिलं आई आणि मुलगी यांच्या वयाचे आजचे गुणोत्तर 3:1 आहे. 6 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 7:3 होईल. तर आई आणि मुलीचे आजचे वय किती तर ही आई ठीक आहे ही मुलगी आजच्या वयाचं गुणोत्तर काय आहे तर 3:1 आहे. म्हणजे आजचं वय आपण काय पकडू त्यांचं तर 3x पकडूया आणि हिचं किती पकडूया 1x ठीक आहे. आणि आपल्याला सांगितलं 6 वर्षानंतर म्हणजे 3x अधिक 6 आणि 1x अधिक 6 बरोबर काय दिलं गुणोत्तर तर 7:3 दिलंय. करा तिरकस गुणाकार काय होणार तर 9x अधिक 7×3 = 18 बरोबर 7x अधिक 7×7 = 42. 9 7 गेले तर 2x बरोबर काय होणार 42 - 18 तर 24 बरोबर आहे. म्हणजे x बरोबर काय होणार तर बे के बे बे दुने 4 म्हणजे x बरोबर 12. आता हे 12 वय कोणाचं आलं तर मुलीचं आलं आणि आईचं काय येणार त्याच्या तिप्पट येणार म्हणजे 12×3 = 36 हे त्यांचं आजचं वय ठीक आहे. 36 आणि 12 आहे उत्तर तर आहे. चला पुढे. आता ह्या गणितामध्ये बघा ह्या गणितामध्ये काय करायचं तुम्ही व्यवस्थित सोडवायचं ठीक आहे. म्हणजे पॉईंट आपला कुठे चुकला नाही पाहिजे किंवा उत्तर आपलं कुठे लहान ह्याच्यासाठी चुकलं नाही पाहिजे ठीक आहे. त्याशी ते 0.1 आहे म्हणजे इथे काय करा तर 1/10 करा. आता हे वर्गमुळात आहे ह्या साईडला जाऊन काय होणार तर ह्याचा वर्ग होणार ठीक आहे. इथे बरोबर काय तर 1.44 आहे म्हणजे काय तर 144/100 होणार बरोबर आहे. आणि गुणिले तो x जो आपल्याला काढायचा आहे ठीक आहे. तर बघा इथे काय होणार आता तर 1/100 होणार आणि इथे ऑलरेडी काय आहे आपलं 144/100 x आहे. हे 100 गेले म्हणजेच x हा इथे गेल्यावर काय होणार तर x बरोबर 144. समजलं. चला आता ह्या गणितामध्ये बघा काय करायचं हा आपण 2 बरोबर a टाकूया आणि वर्गमुळात 3 बरोबर b टाकूया ठीक आहे. म्हणजे काय होणार a अधिक b छेद a वजा b अधिक a वजा b छेद a अधिक b. हे का केलं आपण तर सोपं होण्यासाठी ठीक आहे. आता ह्यांचा गुणाकार करा a अधिक b गुणिले a अधिक b तर किती होणार तर a चा वर्ग अधिक ab अधिक काय होणार तर b ने आता गुणा ह्याला तर काय होणार ab अधिक b चा वर्ग अधिक काय होणार तर a वजा b आणि a वजा b चा गुणाकार करा काय होणार तर पहिल्यांदा a ने ह्याला गुणा a म्हणजे काय होणार तर a चा वर्ग तर a ने वजा b ला गुणा म्हणजे काय होणार तर वजा ab परत वजा b ने a ला गुणा म्हणजे काय होणार तर वजा ab आणि वजा b चा गुणाकार काय होणार तर अधिक b चा वर्ग छेद काय होणार तर a वजा b आहे आणि a अधिक b एक सूत्र असते a वजा b अधिक गुणिले a अधिक b काय असते तर a चा वर्ग वजा b चा वर्ग. म्हणजे जाणार काय काय बघा हाय बी जाणार हाय बी जाणार हाय बी जाणार हाय बी जाणार म्हणजे उरलं काय तर a चा वर्ग अधिक b चा वर्ग आणि परत इथे a चा वर्ग अधिक b चा वर्ग म्हणजे 2a चा वर्ग अधिक b चा वर्ग छेद काय तर a चा वर्ग वजा b चा वर्ग. आता a काय घेतलाय आपण तर 2 घेतलाय आणि b काय घेतलाय तर वर्गमुळात 3 घेतलाय बरोबर आहे. 2 चा वर्ग काय तो 4 येतो अधिक काय वर्गमुळात 3 चा वर्ग काय 3 येणार वर्गमुळातनं बाहेर निघणार आणि कंसाचा गुणिले 2 आहे छेद काय होणार तर a चा वर्ग 4 वजा b चा वर्ग काय तर 3 म्हणजे किती तर 1 येणार म्हणजे काय तर 4 अधिक 3 7 7 दुने 14 म्हणजे उत्तर काय येणार तुमचं तर 14. समजलं. चला आता इथे काय सांगितलं 12 लिटर द्रावणात 5% साखर आहे म्हणजे 12 लिटर मध्ये 5% साखर आहे म्हणजे किती साखर आहे ते आपण काढूया ठीक आहे. 5% म्हणजे काय तर छेद 100 म्हणजेच काय तर 12×5 = 60 60/100 हा शून्य गेला हा शून्य गेला म्हणजे काय राहिलं तर 0.6 एवढी काय आहे तर साखर आहे कशामध्ये तर 12 लिटर द्रावणामध्ये ठीक आहे. पुढे काय त्यांनी सांगितलं त्या द्रावणाला उकळल्यानंतर 2 लिटर पाणी द्रावणातून कमी झाले म्हणजे आता द्रावण किती झालं 2 लिटर निघून गेल्यानंतर पहिले 12 होतं आता किती होणार तर 10 लिटर होणार ठीक आहे. साखर काय जाते का वितळून तर नाही साखर तेवढीच राहणार 0.6 ठीक आहे. तर त्याने विचारलं आपल्या उर्वरित साखरेचे प्रमाण किती तर राहिला किती 0.6 किती लिटरच्या तर 10 लिटर मध्ये ठीक आहे गुणिले 100 करा टक्केवारी काढायची तर काय होणार तर 10 10 100 10 गुणिले 0.6 किती होणार तर हा पॉईंट इथे सरकणार म्हणजे काय होणार तर 6.0 किंवा 6 ठीक आहे. याचा अर्थ साखरेत किती प्रमाण आहे तर 6%. समजलं. चला तर बघा इथे काय दिलंय 2 भांड्यात दूध व पाणी यांचे गुणोत्तर एकाच 2 आहे व एकाच 3 आहे. दोन्ही मिश्रणे एकत्र केल्या दूध व पाण्याचे मिश्रणातील गुणोत्तर किती असं विचारलं ठीक आहे. म्हणजे इथे काय करतात मुलं तर हे मिश्रण करायचं म्हणजे काय करतात तर ह्या गुणोत्तरांची बेरीज करतात म्हणजे 1 अधिक 1 किती तर 2 आणि 2 अधिक 3 किती तर 5 म्हणजे काय करतात तर 2 5 करतात आणि उत्तर काय करतात हे मार्क करून देतात ठीक आहे. तर बघा इथे काय करायचं तर पहिल्या भांड्यामध्ये काय दिलं त्यांनी आपल्याला मिल्क आणि वॉटरचं गुणोत्तर
तर एकास 2 दिलंय. याचा अर्थ ह्याच्यामध्ये दूध किती असेल तर 1 आणि हे 2 अधिक 1 किती तर 1/3 एवढं दूध असेल, बरोबर आहे. आणि पाणी किती असेल तर 2 अधिक 1 3 हे छेदाला आणि हे किती तर 2. ठीक आहे. तसंच दुसऱ्या भांड्यामध्ये काय असेल तर दूध आणि पाण्याचं काय दिले आपल्याला गुणोत्तर दुसऱ्या भांड्यात तर एकास 3 दिले. म्हणजे काय तर दूध किती असेल तर 1 छेद काय तर 3 अधिक 1 म्हणजे किती तर 4 आणि पाणी किती असेल तर 3 छेद काय असेल 3 अधिक 1 4. ठीक आहे. आता ह्यांची बेरीज करायची तुम्हाला, दुधाची आणि पाण्याची. ठीक आहे. म्हणजेच काय तर 1/3 अधिक 1/4 हे काय झालं दुधाचं. ठीक आहे. आणि गुणोत्तरात पाण्याचं काय तर 2/3 अधिक 3/4. करा बेरीज. 4 त्रिक 12 छेदाला 12 येणार. 4 एके 4 आणि 3 एके 3 म्हणजे किती 7. आणि हे गुणोत्तर इथे काय येणार 4 त्रिक 12 4 दुने 8 आणि 8 3 त्रिक 9 म्हणजे किती येणार तर 17. ठीक आहे. ह्याला 12 12 गेले म्हणजे काय होणार तर 7-17 हे तुमचं गुणोत्तर येणार आणि हे तुमचं करेक्ट उत्तर येणार. ठीक आहे. समजलं कसं करायचं. चला आता इथे काय दिलंय 3 म्हशी व 5 गायींची किंमत सारखीच आहे. जर 4 म्हशी व 6 गायींची किंमत 1900 रुपये असेल तर एका म्हशीची किंमत किती. तर काय दिलंय 3 म्हशी M घेऊया. ठीक आहे. आणि 5 गायी G घेऊया. ठीक आहे. ह्यांची किंमत सारखीच आहे. म्हणजेच काय तर M छेद हा G इकडे येणार. ठीक आहे. आणि ह्या 5चा छेद 3 जाणार. म्हणजे म्हशी आणि गायीच्या किमतीचं गुणोत्तर काय आलं तर 5-3 आलं. ठीक आहे. म्हणजे गुणोत्तर 5-3 आलं म्हणजे त्याच्या किमती पण आपण घेऊया. ह्याची 5x मानूया आणि हिची गायीची 3x मानूया. ठीक आहे. आणि त्याने आपल्याला दिलंय का पुढे 4 म्हशी व 6 गायींची किंमत म्हणजे 4 म्हशी गुणिले म्हशीची किंमत किती आहे तर 5x घेतलाय आपण, बरोबर आहे. अधिक काय केलंय तर 6 गायी आणि त्याची किंमत किती आहे तर 3x आहे. बरोबर काय दिलंय आपल्याला तर 1900 दिलंय. ठीक आहे. आता काढा x ची किंमत. 5 चोक 20 x अधिक 18x बरोबर काय तर 1900 म्हणजेच काय तर 38x बरोबर 1900 म्हणजे काय असते तर 19 दुने 38 आणि 19 एके 19 आणि हा 0 बे के बे बे 55 आणि हा 0 म्हणजे x बरोबर काय आलं तुमचं तर 50 आलं. आणि त्याने आपल्याला विचारलं काय एका म्हशीची किंमत किती. एका म्हशीची किंमत किती घेतली आपण तर 5x घेतला म्हणजे काय तर 5 गुणिले x बरोबर 50 म्हणजे काय तर 5-5 25 म्हणजे किती तर 250 रुपये. समजलं कसं करायचं. चला पुढे. आता इथे काय दिलंय A व B यांनी 2000 व 3000 रुपये गुंतवून एक व्यवसाय सुरू केला. ठीक आहे. 4 महिन्यांनी A ने भागीदारी सोडून टाकली व तेव्हा 6000 रुपये भरून C भागीदार बनला. तर वर्षाच्या शेवटी त्याने एवढे रुपये भेटतात तर त्याचा C चा नफ्याचा वाटा काढायचा आपल्याला. ठीक आहे. आता भागीदारी 4 महिन्याने कोण सोडली तर A ने सोडली म्हणजे त्याची 4 महिन्याची गुंतवणूक किती आहे तर A ची 2000 दिली आहे. ठीक आहे. गुणिले 2000 म्हणजे टोटल गुंतवणूक किती झाली त्याची तर 4 दुने 8 म्हणजे 8000 ही त्यांनी गुंतवणूक केलं आहे 4 महिन्यासाठी. ठीक आहे. कोणाची तर A ची. आता B ची गुंतवणूक किती आहे तर 3000 रुपये. ठीक आहे. किती महिन्यासाठी तर तो पूर्ण वर्षभर करतो. ठीक आहे. म्हणजे 12 महिने. ठीक आहे. म्हणजे किती 12 त्रिक 36 म्हणजे टोटल गुंतवणूक किती झाली त्याची तर 36,000. आता C ची बघा. C ने कधी भागीदार बनतो C तर 4 महिन्यानंतर आणि वर्षाच्या शेवटपर्यंत राहतो म्हणजे किती तर 8 महिने राहतो. ठीक आहे. आणि त्याची भागीदारी किती आहे तर 6000 रुपये. ठीक आहे. म्हणजे तो किती गुंतवणूक करतो तर 8 सक 48 म्हणजे तो 48,000 रुपये गुंतवतो. ठीक आहे. आता आपण काय करूया तर A आणि C ला किती नफा भेटतो तो बघूया. ठीक आहे. A अधिक C का तर हे 8 आणि 4 म्हणजे 12 वर्ष. ठीक आहे. आणि ह्याचं गुणोत्तर आपण B सोबत काढूया. B 12 वर्षच गुंतवलं आहे. सॉरी 12 महिने म्हणजे ह्याचं B सोबत गुणोत्तर काढूया. B ने किती गुंतवले आहेत 36,000. ठीक आहे. आणि A आणि C मिळून किती गुंतवले आहेत टोटल तर 8 अधिक 48 किती तर 56,000 बरोबर आहे. आता ह्यांचं गुणोत्तर काढा. हे 3 शून्य जाणार हे 3 शून्य जाणार आणि कसला भाग लागणार तर 4चा लागतो बघा. 4 एके 4 आणि 4 चौक 16 आणि इथे काय होणार 4 9 36 म्हणजे त्यांचं गुणोत्तर काय आलं तर 14,9 आलं. ठीक आहे. आता आपण काय करायचं तर ह्या 92,000 मधलं A आणि C ला किती भेटते ते काढूया. ठीक आहे. तर किती भेटणार A आणि C ला तर 14 छेद 14 अधिक 9 किती तर 23 टोटल रक्कम किती दिली आहे तर 92,000. ठीक आहे. तर 23 चोक 92 म्हणजे काय तर हे 0 लागणार. ठीक आहे. आणि 14 चोक 56 म्हणजे 56,000 रुपये A आणि C ला भेटतात. ठीक आहे. त्याच्यामधले पण आपल्याला त्यांनी C चंच फक्त सांगितलंय. तर A ची टोटल गुंतवणूक किती आहे तर 8,000. ठीक आहे. आणि C ची किती आहे तर 48,000 बरोबर आहे ना. त्यांचं गुणोत्तर आपण काढूया पहिल्यांदा. हे 3 शून्य जातील हे 3 शून्य जातील 8 एके 8 आणि 8 सक 48 म्हणजे एका 6 ही त्यांची गुंतवणुकीचं गुणोत्तर आहे. ठीक आहे. म्हणजे 56,000 पण त्यांना तसेच वाटले जाणार. तर C किती आहे तर 6 आहे छेद काय तर 6 अधिक 1 7 7 8
56 आणि हे 3 शून्य म्हणजेच काय तर 8000 गुणिले 6 किती तर 8 सक 48 म्हणजे 48 वर 3 शून्य. ही कोणाला भेटलं नफा तर सी ला भेटला. समजलं. चला पुढे. आता इथे सांगितलं 3 किलोग्रॅम म्हणजे किती डेकाग्रॅम. तर 1 डेकाग्रॅम म्हणजे काय असते. डेका म्हणजे काय तर 10. ठीक आहे. म्हणजे किती 1 डेका तर 10 ग्रॅम असते. ठीक आहे. म्हणजे 3 किलोग्रॅम. 3 किलोग्रॅम म्हणजे किती तर 1 किलोग्रॅम म्हणजे 1000 म्हणजे 3 किलोग्रॅम म्हणजे किती तर 3000 ग्रॅम. ठीक आहे. आणि ते डेकामध्ये काढायचं म्हणून छेद 10 करा. ठीक आहे. 1 शून्य गेला 1 शून्य गेला म्हणजे किती तर 300 डेकाग्रॅम. ठीक आहे. समजलं कसं करायचं ते. चला पुढे. आता ह्याच्यामध्ये हेक्टो पण असतो. 1 हेक्टोग्राम. हेक्टो विचारलं तर काय तर 100 ग्रॅम असते. ठीक आहे. 1 हेक्टो म्हणजे तसं तुम्ही करायचं पुढे. ठीक आहे. चला आता इथे बघा कसं दिलंय 64च्या घातात 1/6 दिलंय. आता आपण ह्या 1/6 ची फोड करायची. कशी होणार फोड तर 1/3 गुणिले 1/2 बरोबर आहे ना. म्हणजे काय 1/3 गुणिले 1/2. आता पहिल्यांदा तर आपण हे काढूया. ह्याचं घनमूळ येणार बरोबर आहे. 1/3 घनामध्ये होणार म्हणजे काय तर हे घनामध्ये 64 आणि त्याचा 1/2. 64 कसला घन असतो तर 4चा घन असतो बरोबर आहे ना. आणि त्याच्या 1/2. 1/2 म्हणजे काय तर हे इथे जाऊन वर्गमुळात होणार म्हणजे किती हा कोणाचा वर्ग असतो तर 2चा असतो. म्हणजे उत्तर काय येणार तुमचं तर 2. समजलं. चला आता इथे काय केलंय बघा तर 9चा वर्ग घेतलाय. 9चा वर्ग काय तो तर 81 असतो आणि त्याची दुप्पट घेतलाय. ठीक आहे. म्हणजे आता आपण ह्याला 288 येण्यासाठी काय करावं लागेल तर दुप्पट घेतलंय म्हणजे आपण ह्याला 2ने भागायचं म्हणजे किती होणार तर 144 येणार. आणि 144 कसला वर्ग आहे तर 12चा आहे. समजलं. चला पुढे. आता इथे बघा काय बोललंय. दीपक नितीनला म्हणाला समोर जो मुलगा फुटबॉल खेळत आहे म्हणजे मुलगा आहे म्हणजे काय तर चौकोन घ्या. ठीक आहे. आणि हा कोण झाला तर दीपक. का दीपक पण एक मुलगा आहे. ठीक आहे. तो माझ्या वडिलांच्या पत्नीच्या मुलीच्या 2 भावांमधील लहान भाऊ आहे. म्हणजे तो दीपकच्या वडिलांच्या म्हणजे वडील म्हणजे काय तर चौकोन पत्नीच्या म्हणजे काय तर पत्नी आपण ह्याला जोडून घेऊया. ठीक आहे. मुलीच्या आता मुलगी दिलाय म्हणजे काय ही मुलगी पकडा. ठीक आहे. ह्यांची मुलगी. ठीक आहे. 2 भावामधला लहान भाऊ आहे. याचा अर्थ हा कोण झाला तर लहान भाऊ झाला. ठीक आहे. ह्यांचा म्हणजेच कोणाचा तर दीपकचा. तर पुढे काय सांगितलंय तर फुटबॉल खेळत असलेला मुलाचे दीपकशी नाते काय लहान भाऊ झाला म्हणजे काय तर भाऊ. समजलं. तर बघा इथे काय सांगितलंय 1 जानेवारी 2018 सोमवार होता तर 30 जूनला कुठला वार आहे 1 जानेवारी 2018 काय दिलाय वार तर सोमवार दिलाय. ठीक आहे. तर 30 जूनचा आपल्याला काढायचं आहे. आता 1 जानेवारी मध्ये किती अधिक दिवस येणार तर 1 जानेवारी ही तारीख आहे. ठीक आहे. ह्याच्या पुढचे काढायचे म्हणजे किती टोटल पुढचे 30 दिवस येणार 1 तारखेपर्यंत 1 फेब्रुवारीपर्यंत. आता फेब्रुवारी महिन्यात किती अधिक दिवस असतात तर हा काय लीप वर्ष नाही का तर 4ने ह्याला भागितलं तर पूर्ण भाग जात नाही म्हणजे काय तर हे लीप वर्ष नाही म्हणजे किती तर 0 अधिक दिवस. ठीक आहे. मार्च मध्ये किती येणार तर मार्च 31चा असतो म्हणजे किती तर 3 अधिक दिवस. एप्रिल मध्ये किती येणार तर एप्रिल 30चा असतो म्हणजे 2 अधिक दिवस. मे मध्ये किती येणार 31चा असतो म्हणजे तर अधिक 3 अधिक दिवस. ठीक आहे. आणि जून मध्ये किती येणार तर जून आपल्याला 30 पर्यंत काढायचं 30 तारीख काढायचे म्हणजे ते पुढचे दिवस किती राहणार तर 29 दिवस राहिले. ठीक आहे. आता ह्यांची बेरीज करा किती येते तर 30 आणि 29 म्हणजे किती तर 59 आणि 59 अधिक हे 3 न 3 6 न हे 2 8 59 अधिक 8 किती येणार तर 67. ठीक आहे. आता ह्या 67 ला तुमच्या आठवड्याने भागा म्हणजे काय तर 7ने 7 9 63 म्हणजे वरचे किती दिवस उरले तर 4 उरले म्हणजे 4 ही तुमची बाकी येते. ठीक आहे. आता सोमवारच्या पुढे 4 दिवस जा तर कुठला आहे तो वार मंगळवार बुधवार गुरुवार आणि शुक्रवार म्हणजे तुमचं उत्तर काय येणार तर शुक्रवार. समजलं. चला आता इथे काय दिलं काही शाळा प्रयोगशाळा आहे. ठीक आहे. म्हणजे काय आपण तर हे स्कूल घेऊया. ठीक आहे. काही शाळा म्हणल्या म्हणजे काही शाळा ह्या काय आहेत प्रयोगशाळा. प्रयोगशाळा म्हणजे काय तर लॅबोरेटरी. ठीक आहे. पुढचं विधान काय आहे तर सर्व प्रयोगशाळा सिनेमागृह आहेत म्हणजे ह्या सर्व लॅबोरेटरी काय आहेत तर सिनेमागृह आहेत म्हणजे सी घेऊया. ठीक आहे. तर त्यांनी निष्कर्ष काय काढलाय तर काही सिनेमागृह शाळा आहेत. तर हे निष्कर्ष काढू शकतो का आपण तर हो काढू शकतो. का तर सिनेमागृह बघा शाळेतनं जाते. ठीक आहे. म्हणजे काही आहेत. पुढे एकही शाळा सिनेमागृह नाही. हे कन्फर्म सांगू शकतो का तुम्ही निष्कर्ष काढू शकतो का नाही कारण काही शाळा आहेत ना सिनेमागृह म्हणजे उत्तर काय तुमचं तर फक्त निष्कर्ष 1 हे सत्य. समजलं. चला आता इथे काय केलंय बघा 5 आणि 9 म्हणजे आणि 9 आणि 17 17 आणि 33 म्हणजे काय तर एक तर फरक असणार आहे का तर जवळजवळच्या संख्येत म्हणजे 5 आणि 9 मधला फरक किती आहे तर 4 आहे. 9 आणि 17 मधला किती
तर 8 आहे. 17 आणि 33 मधला किती तर 16 आहे. 33 आणि 65 मधला किती तर 32 आहे. म्हणजे काय केलंय ते 4 दुने 8, 8 दुने 16, 16 दुने 32 आणि 32 दुने 64. म्हणजे 64 तुम्हाला 65 मध्ये अधिक करावं लागेल. म्हणजे काय येणार उत्तर तुमचं तर हे 9, 6 न 6 12 म्हणजे काय तर 129 म्हणजे ए तुमचं उत्तर येणार. समजलं. चला आता इथे बघा हे सोपंच आहे. ह्याने काय केलं इथे वर्ग केला 9चा. ठीक आहे म्हणजे किती तर 81 आणि इथे काय केलंय 5चा वर्ग. ह्यांची काय केलाय तर बेरीज केल्या. ठीक आहे 25 अधिक 81 म्हणजे किती तर 106. तसंच इथे पण केलं 7चा वर्ग किती 49 अधिक 8चा वर्ग 64 बरोबर काय तर 113. तसंच इथे काय तर 7चा वर्ग 49 अधिक 2चा वर्ग किती तर 4. 49 अधिक 4 किती तर 53. समजलं. चला आता सन 1992चा प्रजासत्ताक दिन रविवारी होता. म्हणजे 26 जानेवारी ही कधी होती तर रविवारी होती. ठीक आहे तर त्या वर्षीचा स्वातंत्र्य दिन कुठल्या दिवशी येईल. स्वातंत्र्य दिन कधी असतो 15 ऑगस्ट. ठीक आहे तर बघा आता जानेवारीमध्ये किती दिवस आहेत आपण 1 तारखेपासून चालू करूया. ठीक आहे पुढच्या फेब्रुवारीच्या जानेवारीमध्ये किती दिवस शिल्लक आहेत तर जानेवारी 31चा असतो. म्हणजे 26च्या पुढे किती दिवस शिल्लक आहेत तर 5 हे अधिक दिवस झाले. ठीक आहे जानेवारी मधले. आता फेब्रुवारीमध्ये बघा हे लीप वर्ष आहे का तर ह्याला 4ने भाग जातो तर जातो. शेवटच्या 2 अंकाला 4ने भाग जातो म्हणजे पूर्ण संख्येला 4ने भाग जातो. याचा अर्थ हे लीप वर्ष आहे. म्हणजे अधिक दिवस किती असतो 1 अधिक दिवस असतो. ठीक आहे मार्च महिन्यात किती असेल तर 31चा महिना असतो म्हणजे 3 अधिक दिवस. एप्रिल महिन्यात किती असेल तर 30चा दिवस आहे म्हणजे किती तर 2 अधिक दिवस. ठीक आहे मे महिन्यात किती असेल तर 31चा असतो म्हणजे 3 अधिक दिवस. ठीक आहे जून महिन्यात किती असेल तर 30चा असतो म्हणजे किती अधिक दिवस तर 2 अधिक दिवस. जुलै महिन्यात किती असेल तर 31चा असतो म्हणजे अधिक दिवस किती तर 3 आणि राहिला कुठला तर ऑगस्ट. त्याचा आपल्याला काय काढायचं आहे तर 15वा दिन काढायचा. ठीक आहे म्हणजे काय तर 15 ऑगस्ट आहे ना. आता करा यांची बेरीज तर 15 न 5 20, 20 न हे 5 25, 25 आणि हे 5 30, 30 आणि हे 4 तर 34. ठीक आहे छेद आठवड्याने भागा तर 7 चोक 28, 28च्या पुढे किती राहिले तर 6 ही बाकी राहते. ठीक आहे आता रविवारच्या पुढे 6 दिवस जा. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार आणि हा शुक्रवार आणि 6वा कुठला तर शनिवार. समजलं. उत्तर काय तुमचं तर शनिवार. चला पुढे आता इथे दिशेचं गणित दिलंय. म्हणजे आता काय करावं पहिले तर दिशा आखून घ्या. ठीक आहे ही कुठली असते उत्तर, ही कुठली असते दक्षिण, ही कुठली असते पूर्व, ही कुठली असते पश्चिम. ठीक आहे आता पूर्व आणि दक्षिणच्या मध्ये कुठली दिशा असते तर आग्नेय असते. ठीक आहे उत्तर आणि पूर्वच्या मध्ये कुठलं असतं तर ईशान्य असते. ठीक आहे उत्तर आणि पश्चिमच्या मध्ये कुठली असते तर वायव्य असते आणि पश्चिम आणि दक्षिणच्या मधली कुठली असते तर नैऋत्य असते. ठीक आहे आता सांगितलंय आग्नेय दिशा उत्तर झाली म्हणजेच काय तर ह्यांच्यामध्ये कोण कितीचा होणार तर हा 90. ठीक आहे आणि ह्या किती तर 45 म्हणजे किती तर 135 डिग्रीचा कोन आहे. ठीक आहे ही कुठली झाली उत्तर झाली. ठीक आहे म्हणजे ह्या साईडला फिरतोय आपण. पुढे काय सांगितलं ईशान्येला पश्चिम आली. आता ही ईशान्य आणि पश्चिम म्हणजे ही पण किती गेली तर 135 डिग्री ह्या साईडला गेली. ठीक आहे तर ह्याप्रमाणे पश्चिम दिशेचे काय होईल तर पश्चिम दिशा कुठे आहे तर इथे आहे म्हणजे आपण असे फिरतोय. ठीक आहे याचा अर्थ आग्नेय जी दिशा आहे ती 135 डिग्री फिरून पश्चिमेला जाईल. ठीक आहे म्हणजे उत्तर काय तुमचं तर आग्नेय. समजलं. चला आता इथे सांगितलं एका शेतात काही गायी व गुराखी आहेत. गायी आणि गुराखी यांच्या पायाची एकूण संख्या 98 आहे. म्हणजे लेग किती दिले आहेत तर 98 दिले आहेत. डोक्यांची संख्या 26 आहे म्हणजे हेड किती दिले आहेत 26 दिले. तर त्या ठिकाणी गायी व गुराखी किती आहेत तर काय असते सूत्र 4 पायांच्या जनावरांचं काढायचं तर L वजा 2H छेद 2. ठीक आहे L काय आहे म्हणजे लेग किती आहेत तर 98 आहेत वजा 2 गुणिले हेड किती आहेत तर 26 आहेत. डोकी 26 आहेत 26 दुने 52. ठीक आहे छेद 2. 98 वजा 52 किती तर 46 छेद 2. बेके बे बेदुनी 4 बेत्रिक 6 म्हणजे 23 हे प्राणी 4 पायाचे आहेत म्हणजे काय तर गायी आहेत. ठीक आहे आणि उरलेले गुराखी किती असणार आहेत मग तर ह्या डोक्यांमधनं हे 23 वजा करा म्हणजे गायी वजा करा किती होणार तर 3 हे गुराखी आहेत. ठीक आहे म्हणजे 23 आणि 3 हे उत्तर आहे तुमचं. समजलं. चला इथे काय दिले एका कुस्त्यांच्या फड्यात प्रत्येक पैलवान दुसऱ्या पैलवानाच्या बरोबर कुस्ती खेळतो. जर फडात एकूण 21 कुस्त्या झाल्या तर एकूण किती पैलवान सहभागी झाले होते. आता हे उलट विचारलंय नेहमी विचारायचं त्याच्या उलट. ठीक आहे तर कसं काढणार काय असते सूत्र तर n कौसामध्ये n वजा 1 छेद 2 असं काढतो आपण. ठीक आहे पण आता आपल्याला ह्याचं उत्तर ऑलरेडी त्यांनी किती दिलंय तर 21 दिलंय आणि आपल्याला काय काढायचं आहे n ची किंमत काढायची म्हणजे काय होणार तर n कौसामध्ये n वजा 1 आणि 21 दुने 42 म्हणजेच काय तर n चा वर्ग वजा n आणि हे 42 इथे येणार म्हणजे काय तर वजा 42 बरोबर काय
तर 0. आता आपल्याला ह्याची अशी फोड करायची आहे की त्याचं किती आलं पाहिजे, -1 आला पाहिजे. ठीक आहे. उत्तर 7 सक्कम 42 असतात. आता इथे वजा चिन्ह पाहिजे, म्हणजे काय, तर -7 घ्या आणि अधिक 6 घ्या. ठीक आहे. म्हणजेच काय, तर n चा वर्ग वजा 7n अधिक 6n वजा 42. आता ह्याच्यातनं कॉमन काय निघणार, तर n निघणार. n वजा 7 राहिलं. ठीक आहे. आणि इथून किती निघणार, 6 7 42, म्हणजे इथून पण काय निघणार, तर 7 निघणार. काय, तर अधिक असणार तो. ठीक आहे. सॉरी 6 निघणार ना, 6 आहे ना इथे, 6 निघणार. कंसात काय, तर n वजा 7. ठीक आहे. बरोबर काय, तर 0. म्हणजेच काय, तर n अधिक 6 बरोबर 0 आणि n वजा 7 बरोबर 0. म्हणजे n बरोबर इकडे वजा 6 येणार आणि वजा अधिक 7 येणार. ठीक आहे. पण आपण कुठली किंमत घ्यायची, तर अधिकवाली घ्यायची. म्हणजे उत्तर काय तुमचं येणार, तर 7 येणार. समजलं. चला आता इथे काय दिलं, काही बॅट बॉल आहेत. म्हणजे ह्या ज्या बॅट आहेत काही, त्या काय आहेत, तर बॉल सुद्धा आहेत काही. हा, सर्व बॉल मैदान आहे. म्हणजे हे सर्व बॉल आहेत ते काय आहे, तर मैदान आहे. ठीक आहे. पुढे काय विधान दिलं आहे, तर काही कॅप बॉल आहेत. काही कॅप ह्या बॉल सुद्धा आहेत. तर निष्कर्ष काय सांगितलंय, काही मैदान कॅप आहेत. तर काही मैदान कॅप असणार का, तर बॉल त्याच्यामध्येच आहे. म्हणजे काही मैदान ह्या कॅप आहेत एवढ्या. ठीक आहे. हे आपण काढू शकतो. पुढे काही बॅट मैदान आहेत. काही बॅट मैदान आहेत का, हो आपल्याला ऑलरेडी माहिती आहे, काही बॅट ह्या मैदान आहेत. सर्व मैदान हे बॉल आहेत. आता सर्व मैदान बॉल आहे का, नाही, उलट दिलंय, सर्व बॉल हे मैदान आहेत. म्हणजे हा निष्कर्ष आपण काढू शकत नाही. म्हणजे उत्तर काय तुमचं येणार, तर ए. ठीक आहे. चला पुढे. आता इथे काय दिलंय, एक्स हा झेड पेक्षा उंच आहे पण डब्ल्यू पेक्षा ठेंगणा आहे. म्हणजे काय, तर डब्ल्यू हा एक्स मध्ये त्याच्यापेक्षा मोठा डब्ल्यू होता आणि एक्स हा झेड पेक्षा मोठा आहे. ठीक आहे. पुढे काय दिलंय, तर डब्ल्यू हा वाय पेक्षा उंच. डब्ल्यू हा वाय पेक्षा उंच पण व्ही पेक्षा ठेंगणा, म्हणजे व्ही इथे आला. ठीक आहे. त्याच्या पुढे काय दिलंय, वाय हा झेड पेक्षा उंच. वाय हा झेड पेक्षा उंच पण एक्स पेक्षा ठेंगणा, म्हणजे एक्स इथे आला. ठीक आहे. तर विचारले सर्वात उंच कोण. तर बघा इथे तुम्हाला माहिती आहे, झेड हा वाय पेक्षा लहान आहे. म्हणजे इथे काय करा तुम्ही, तर हा झेड इथे लिहा. ठीक आहे. आणि वाय हा एक्स पेक्षा मोठा आहे. सॉरी, एक्स हा वाय पेक्षा मोठा आहे. म्हणजे वाय कुठे येणार, ह्या एक्सच्या खाली येणार. ठीक आहे. म्हणजेच काय, तर हे वाय आणि झेड हे इथे लिहा. ठीक आहे. वाय आणि झेड. डब्ल्यू पेक्षा कोण मोठा आहे, तर व्ही मोठा आहे, इथे लिहिले आहे. ठीक आहे. आता राहिला का कोण, तर नाही. म्हणजे हे तुमचे हे झाले. ठीक आहे. म्हणजे मोठा कोण आहे, तर व्ही मोठा आहे. समजलं. तर चला पुढे. आता इथे काय लिहिलं, उषा कमलापेक्षा वेगाने धावते. ही उषा ही कोणापेक्षा वेगाने धावते, कमलापेक्षा. प्रीती स्वातीपेक्षा हळू धावते. ही स्वाती आणि ही प्रीती. प्रीती ही स्वातीपेक्षा हळू धावते. पुढे काय दिले, स्वाती कमलापेक्षा हळू धावते. आता ही कमला आणि स्वाती तिच्यापेक्षा हळू धावते. तर सर्वात हळू कोण धावते, तर बघा के हा तिकडे जॉईंट होईल. ठीक आहे. म्हणजे काय होणार, तर हा एस असा येणार. ठीक आहे. म्हणजे हे गेलं तुमचं. आता पी हा लहान आहे. म्हणजे काय, तर इथे हा एस पेक्षा लहान आहे. ठीक आहे. आता हळू कोण धावत असेल, तर पी धावते. म्हणजे कोण, तर प्रीती. समजलं. आता इथे काय दिलंय, ए आणि बी या दोघांनी एक्स ह्या बिंदूपासून चालायला सुरुवात केली. हा एक्स बिंदू. ठीक आहे. ए उत्तरेकडे 3 किलोमीटर चालत गेला. आता उत्तर दिशा कुठली, तर ही. ठीक आहे. 3 किलोमीटर चालत गेला. नंतर उजवीकडे 4 किलोमीटर चालत जाऊन थांबला. इथे किती गेला, 4 किलोमीटर गेला आणि थांबला. हा कोण आहे, तर ए आहे. ठीक आहे. पुढे बी ने पश्चिम कडे चालण्यास सुरुवात केली. म्हणजे बी कुठे चालला, तर पश्चिमेकडे चालला. 5 किलोमीटर गेला आणि तो पण थांबला. ठीक आहे. आणि उजवीकडे 3 किलोमीटर अंतर चालत जाऊन थांबला. उजवी दिशा कुठली येणार त्याची, तर ही येणार. इथे किती गेला, तर 3 किलोमीटर गेला आणि इथे कोण थांबला, तर बी थांबला. आता ही 3 आहे आणि ही 3 आहे. म्हणजे काय झालं, तर हे एका रेषेमध्येच आहेत, ए आणि बी. आता ही 5 आहे. म्हणजे ही पण कुठली असणार, तर 5 असणार. 5 अधिक 4 किती, तर 9 किलोमीटर. याचा अर्थ ए आणि बी किती आहे एकमेकांपासून, तर 9 किलोमीटर अंतरावर आहेत. समजलं. चला आता इथे बघा सोपंच आहे. 51 आणि 50 मध्ये कितीचं आहे, तर एकाच आहे. 50 आणि 48 मध्ये 2च आहे. 48 आणि 45 मध्ये 3च आहे. 45 आणि 41 मध्ये 4च आहे. 41 आणि 36 मध्ये 5च आहे. 36 आणि पुढची संख्या कुठली येईल, तर 6 येईल. म्हणजे किती, तर 42 येईल. सॉरी 6 वजा होणार त्याच्यात, म्हणजे किती, तर 30 येईल. आणि त्याच्या पुढची संख्या कुठली येईल, तर 7 वजा होणार. म्हणजे किती, तर 23 येईल. याचा अर्थ उत्तर काय असेल तुमचं, तर 30 आणि 23. समजलं. चला तर अशा प्रकारे आपण SRPFच्या हिंगोली जिल्ह्याचं पेपर विश्लेषण संपवलेलं आहे. ठीक आहे. आता जे विद्यार्थी रेल्वेसाठी प्रिपरेशन करत असतील, म्हणजे रेल्वे ग्रुप डी असून दे, रेल्वे ALP असून दे किंवा ज्युनियर इंजिनियर असून दे, त्याच्यासाठी मी आता स्पेशल बॅच चालू करतोय आणि त्याच्या शेड्यूलचा व्हिडिओ कसा शेड्यूल असणार त्याचा मी लवकरच व्हिडिओ बनवतो आणि टाकतो.
त्याप्रमाणे आपण क्लासेस चालू करूया. ठीक आहे. आता मागे जी रेल्वेची भरती झाली त्याच्यामध्ये मी हे तिन्ही पेपर क्रॅक केलेले आहेत. ठीक आहे. तर जो मी ह्याच्यामध्ये काय शिकवणार, तो माझा एक्सपिरियन्स आहे की कसा रेल्वेचा पेपर सोडवायचा, ते सर्व तुम्हाला व्यवस्थित सांगेल जेणेकरून तुमची ही परीक्षा निघेल. ठीक आहे. तर चला भेटूया पुढच्या विश्लेषणामध्ये. थँक्यू. शेअर करायला विसरू नका, लाईक करा आणि प्लीज सबस्क्राईब करा. तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे चॅनलला. ठीक आहे. चला, थँक्यू.